पण काही मराठ्यांनी याच्यात चूक केली. चूक अशी केली, मी सांगितलं ज्याला पाडायचं त्याला पाडा. तुम्ही कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, फक्त आपल्या लेकराच्या बाजूने उभा राहायला पाहिजे अशाला आणा. काही मराठ्याने काय केलं, काही मराठ्याला कळालं कुणाला मतदान करायचं, पण काही मराठी म्हणले, जरांगे पाटील म्हणलेच नाही आपल्याला याला कर त्याला कर. मग ज्याला करायचं नाही त्यालाच काही मराठी करून बसले. म्हणजे आपलं 10,000 मतदान तिकडे गेलं. समजून घ्या, जिकडे जायचं नव्हतं तिकडं 10,000 गेलं. आता 20,000 राहिलेलं कुठे गेलं ते सांगत तुम्हाला. मी सगळं डोकं लावलंय. छगन भुजबळ वाटतं मी येडाची, तू पडल्यावर तुला कळत मी येडा नव्हतो. आणि छगन भुजबळ एवढ्यातले लोक म्हणते, जरांगे पाटील जरी म्हणले छगन भुजबळला निवडून आला तरी एवढ्यात लोक म्हणते याला पाडणारच आहेत आम्ही. त्यामुळे तुला काय सुट्टी नाही घड्या. 20,000 मतदान आपलं असं व्हायला गेलं की काही मराठी असं म्हणले आम्हाला ह्यो पसंत नाही तेव्हा नाही, कोणालाच नाही करायचं, बसले घरी. मग लीड तोडायला जड जाताना मायबापा हो खपा खाप एका बाजूने करी जाणं मतदान. तुम्ही काही मराठी म्हणले मला पाटील काय म्हणले, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. ते म्हणले दोन्ही कामाचे नाहीत, नको आपल्याला. बसले घरी. गेलं की 20,000 मतदान व्हायला आपलं. 20 आणि ते 10 30,000 लीड तोडणं, त्याला नुसतं पाणीच प्यावं लागेल ना 10 लिटर. इथून पुढं तसं करायचं नाही. आपल्या लेकराच्या विरोधात कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या, मी कोणत्याही सांगतो तुम्हाला, ओबीसीच्या नेत्यांनी जर मराठ्याला त्रास दिला तर त्याला एक शिक्का मतदान करून पाडायचं म्हणजे पाडायचं. आपल्या जातीला गोरगरिबाला त्रास होता कामा नाही. आणि मराठ्याचं बी असलं जातीला त्रास द्यायचा असला की त्याचा उताना पताना तांगा करून टाका. चलती राज्यात चलती गोरगरीब मराठ्यांचीच पाहिजे हे स्वप्न आहे माझं. माझ्या गोरगरीब मराठ्यांना एवढी किंमत आली पाहिजे की चपला सकट माझ्या गोरगरीब मराठ्याच्या काचा काच पाय पडले पाहिजे. ते ही किंमत मला माझ्या गोरगरीब मराठ्याला आणायची. माझं तिसरं काम आहे माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आरक्षण देऊन त्यांच्या अंगावर वर्दी चढलेले बघायचं, IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे. आणि मग हीच भूमिका त्यांना पटत नाही. ते म्हणतात हे जर असंच राहिलं तर आतापर्यंत याने 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण दिलंय. आणि काय चूक केली हो? मी 60-70 वर्षात मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं. मराठ्यांनी आशा सोडून दिली. कटाळा आला तुम्हाला? सांगा आता कुठं चाललं होतं आपलं? सांगा आता. आपलं तरच असतंय हो. कुठे शिकालत? तुम्हाला जागा ठेवतोय, मी बी जागा राहतो, याचा अर्थ असा आहे. म्हणूनच आपल्याला सगळे कतारले. आपलं शेवटचं स्वप्न होतं की आपल्या लेकराच्या अंगावर वर्दी चढवायची. आपल्याला होणारा त्रास बंद झाला पाहिजे. आपली जात मोठी झाली पाहिजे. आपल्या जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजे. आणि मी सरकारला मॅनेज होत नाही हे सगळ्यात मोठं सरकारचं दुखणं आहे. त्यांचं एकच स्वप्न आहे की मला तुमच्यापासून तोडायचं. हे जर असंच करत राहिलं, याच्या जातीवरती निष्ठा आहे, हे जातीला मायबाप मानताय, हे मॅनेज होत नाही, हे जर असंच राहिलं
तर आतापर्यंत त्यांनी 1.5 कोटी मराठी आरक्षणात घातले. आता तुम्हालाच प्रश्न विचारतो, मी सरकारला विचारलं होतं 54 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या, त्या खऱ्या आहेत का? तर सरकारने मला प्रोसिडिंग बुकवर बैठकीत लिखी दिलं, सरकारी प्रोसिडिंग बुकवर लिहिलेलं की मराठ्यांच्या 54 लाख नोंदी नाही सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्यात असं